हे स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेतल्या जातात। हे विशेष या तरुणांचं खरं अभिनंदन आहे। या मुंग्यांच्या लाईनीला लक्षात घेता या तरुणांनी तसे काही विचार घेतले का डोक्यात, का सगळ्यांनी एका सरळ शिस्तीच्या रेषेने चालायचं, कोणाला अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि सचिव याच्यात भांडत नाही बसायचं आणि का ते सगळं करतात आणि मान ज्येष्ठांना देतात? हा खरं तर मान ज्येष्ठांचा नाही, हा या तरुण मुलांचाच आहे। फक्त त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे का ते सगळं श्रेय दुसऱ्याला द्यायला एवढ्या चांगल्या उच्च प्रतीच्या स्पर्धा, एवढं सुंदर ग्राउंड तयार केलं की यांचं खरोखर सर्व शिर्डीकरांनी मोठ्या मनाने मोठ्या दिलाने यांचं अभिनंदन करून या स्पर्धेला संपूर्ण शिर्डीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद युवा शिर्डी ग्रामस्थांच्या युवकांच्या माध्यमातून तसंच ग्रामस्थांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानला विनंती आहे की हे ग्राउंड आपण युवकांना खेळण्यासाठी तसंच आमच्या माता भगिनी आहे यांना देखील या ठिकाणी चालण्यासाठी म्हणजे जॉगिंग ट्रॅक म्हणून याचा वापर करण्यासाठी आपण हे ग्राउंड उपलब्ध करून द्यावं। शिर्डी व तालुक्यातील विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या संघटनांमध्ये अग्रक्रमाला नाव असलेले युवकांचे मोठे संघटन युवा शिर्डी ग्रामस्थ संघटना ओळखली जाते। नेहमी भव्य आयोजन करत शिर्डीकरांना आनंदाची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी देणारे युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 5 वर्षांपासून IPLच्या धर्तीवर भव्य शिर्डी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भव्य मैदानात करण्यात येत असून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेचे सर्व तरुण ह्या स्पर्धेचे आयोजन करत असतात। जिल्हाभरात नावलौकिक असलेल्या ह्या स्पर्धेची चर्चा थेट राज्यभरात होत असते, तर स्पर्धेस भाग घेतलेल्या खेळाडूंवर बक्षिसांची अक्षरशः खैरात होत असते। स्पर्धेच्या विजेत्या संघासाठी तब्बल 2 लाखांचे पहिले बक्षीस असून संघ मालकासाठी चक्क नवी कोरी रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल देण्यात येणार आहे, तर दुसरे बक्षीस 1 लाखांचे असून विजेत्या संघ मालकासाठी नवी कोरी स्प्लेंडर मोटरसायकल देण्यात येणार आहे। तसेच इतर अगणित बक्षिसे संघ खेळाडू आणि संघ मालकांना देण्यात येणार असल्याने स्पर्धेची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा असते। गेल्या 5 वर्षापासून शिर्डी प्रीमियर लीग आम्ही युवा शिर्डी ग्रामस्थ या संघटनेमार्फत आम्ही आयोजित करतो। आज जे या सोहळ्याचं 5वं वर्षाचं आज आपली क्रिकेट टुर्नामेंटची सुरुवात केलेली आहे। आपण मला आज तुमच्या माध्यमातून एक सांगायचं किंवा एक आठवण येते की आम्ही ही क्रिकेट सुरुवात केली होती 5 वर्षापूर्वी। आमचं ज्यावेळेस पहिलं वर्ष होतं त्यावेळेस आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आले। त्यावेळेस आमचं क्रिकेटची जी सुरुवात होती एकदम छोट्या प्रमाणात होती, पण आज जे आम्ही तुम्ही रूप बघताय की आज एक खूप मोठं रूप या क्रिकेट स्पर्धेने लाभलंय। आमच्या स्पर्धेचं सर्व जिल्ह्यात नाव रूपात येतंय, त्याचा आम्हाला नेहमी आनंद होतोय आणि वेळोवेळी या ग्रुपला आमच्या गावातील ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे सदस्य खूप हिराईने आम्हाला मदत करतात। त्याचप्रमाणे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माननीय शालीनताई व धनश्रीताई त्याप्रमाणे सुजयदादा विखे पाटील यांचं आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन व मोलाचं सहकार्य लाभलं। तुमच्या माध्यमातून मी त्यांचंही आभार मानतो व सर्व शिर्डीकरांना मी हे आवाहन करतो की या सामन्यामध्ये आपण आपला प्रत्यक्ष इथं हजेरी लावावी व इथला प्रचंड मोठ्या सामन्यांचा आपण आनंद घ्यावा। युवा शिर्डी ग्रामस्थ शिवजयंती उत्सव निमित्त भव्य दिव्य असे क्रिकेट संघ आयोजित केले आहे। वर्ष 5वे मी शिर्डीकरांना व पंचकृषीला आवाहन करतो या स्पर्धेचा आपण सर्वांनी आनंद घ्यावे व तुमची उपस्थिती आमच्यासाठी फार फायदेशीर व अनुभवी राहील। या वर्षी वर्ष 5वे युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित शिर्डी प्रीमियर लीग वर्ष 5वे भव्य दिवस साजरा करण्यात आलाय। आमचं शिवजयंतीचं वर्ष म्हणलं तर 13वं वर्ष आणि प्रीमियर लीगचं 5वं वर्ष। या वर्षी आम्ही एकजुटीने मेहनत करून 13 वर्षाची मेहनत आज आम्हाला 5व्या वर्षापर्यंत आणली प्रीमियर लीगच्या। याचा लय आनंद आहे, कारण की पायापासून तर वर आपण म्हणतो ना कणापर्यंत वरच्या इमानापर्यंत जर माणसं बरोबर राहिला आणि एकजुटीने काम केलं तर ही आज जी संघटना आहे तयार करायला आम्हाला 13 वर्ष लागले एकजुटीने। आणि प्लस असं की आमच्या संघटनेमध्ये अध्यक्षने उपाध्यक्षने खजिनदारने कोणी काही नाही, एकजुटीने सगळे मिळून आम्ही एक आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी
SPL टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येत असतं. आपण बघत आहात की गेल्या अनेक महिन्यांपासून हे युवक या ठिकाणी या ग्राउंडवरती मेहनत घेतात. या ग्राउंडचं लेवलिंग असेल, याच्या स्वच्छता असेल, सर्व बाबींची ते गांभीर्याने लक्ष घेऊन सातत्याने त्याचा पाठपुरावा करून फार मोठ्या प्रमाणात या क्रिकेट उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करत असतात. आणि या निमित्ताने शिर्डीतील युवकांना खरं जर बघितलं तर ग्राउंड नाहीये खेळण्यासाठी, पण हे ग्राउंड वर्षात एकदा या ठिकाणी उपलब्ध करून देतात. आमची युवा शिर्डी ग्रामस्थांच्या युवकांच्या माध्यमातून तसंच ग्रामस्थांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानला विनंती आहे की हे ग्राउंड आपण युवकांना खेळण्यासाठी तसंच आमच्या माता भगिनी आहे यांना देखील या ठिकाणी चालण्यासाठी म्हणजे जॉगिंग ट्रॅक म्हणून याचा वापर करण्यासाठी आपण हे ग्राउंड उपलब्ध करून द्यावं. आणि आम्ही आता नुकतंच शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे साहेब यांच्या समवेत ग्रामस्थांची बैठक झाली आणि ह्या ग्राउंड वरती नगरपंचायतच्या वतीने जो काही जॉगिंग ट्रॅक साठी तसेच विद्युत रोषणाईसाठी जो काही खर्च आहे तो नगरपंचायत या ठिकाणी करणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आमची मागणी आहे की हे ग्राउंड खुलं करण्यात यावं. खऱ्या अर्थानं युवा शिर्डी ग्रामस्थच्या माध्यमातून शिर्डीतील तरुण एकत्र होण्यामध्ये खारेचा वाटा म्हणण्यापेक्षा खूप मोठा वाटा या संघटनेचा आहे. आणि या संघटनेच्या माध्यमातून छत्रपतींचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घेण्याचं काम तरुणांनी या निमित्तानं केलेलं आहे. आणि हे करीत असताना या युवकांनी समाजासाठी काय द्यावं, तरुणाईसाठी काय द्यावं, तरुणाई जिवंत कशी राहील, तरुणाई कायम मजबूत कशी राहील आणि त्या तरुणाचा समाजाला कसा उपयोग होईल यासाठी खेळ मैदान या विचारातून त्यांनी क्रिकेट हा खेळ निवडला. आणि सातत्याने गेल्या 5 वर्षापासून प्रीमियम क्रिकेट लीग शिर्डी हे ते करतात. आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशात अशा क्लास 1 म्हणजे IPL नंतर जर कुठलेच पण ज्याला टेनिस स्पर्धा म्हणू शकतो चांगली तर ती शिर्डीत पाहायला मिळते. या युवकांनी गेले 7-8-10 दिवसापासून ग्राउंड तयार करण्यापासून तर फार सगळ्या युवकांना संघटित करून एकत्रित बांधून ठेवणं. एक माणूस घरात राहत नाही. या युवकांचं संघटन जवळपास 4,500-5 हजार युवकांचं संघटन आहे. गावावर यांचा एक वेगळा धाक आहे. आणि हे करत असताना समाजाला काय द्यायचं तर त्यांच्यातून हे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला टेनिस क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धा देतात. आणि याच्यातून जे लोक घडतात, जे तालुक्यातले खेळाडू असेल, जिल्ह्यातील असेल, महाराष्ट्रात असेल, सगळ्या खेळाडूंना भरभरून पैसे मिळतात आणि त्यांचा उदरनिर्वाह या निमित्तानं होतो आणि तरुणांना पुढे येण्याची संधी याच्यातून मिळते. या तरुणांना बघितल्यानंतर तुम्ही एखादी मुंग्यांची चालती लाईन जर बघितली, सगळ्या मुंग्या सरळ एका लाईनीत चालतात. त्यांची इकडे तिकडे होत नाही, वाकड्या तिकड्या होत नाही, सरळ चालतात. त्या मुंग्यांच्या लाईनीला लक्षात घेता या तरुणांनी तसे काही विचार घेतले का डोक्यात का सगळ्यांनी एका सरळ शिस्तीच्या रेषेने चालायचं, कोणाला अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सचिव याच्यात भांडत नाही बसायचं. आणि जशी मुंगी तिच्या वजनाच्या 20 किलो वजन उचलते तसं हे 3000 तरुण त्यांच्या वजनाच्या 20 किलोपेक्षा त्यांच्या वजनाच्या 20 पटीपेक्षा वजन पेलवतात. जे ज्येष्ठांना जमत नाही, श्रेष्ठांना जमत नाही, ते लहान लहान मुलं करून दाखवतात. जी स्पर्धा घेतात ती महाराष्ट्रात नव्हे तर देशात पाहायला मिळते. अशा तोडीच्या स्पर्धा आहे मुलं घेतात. युवकांचं मोठेपण आहे का ते सगळं करतात आणि मान ज्येष्ठांना देतात. हा खरं तर मान ज्येष्ठांचा नाही, हा या तरुण मुलांचाच आहे. फक्त त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे का ते सगळं श्रेय दुसऱ्याला द्यायला पाहतात. पण आम्ही पण असा विचार करतो का हे श्रेय त्यांचंच आहे, त्यांचंच कौतुक महाराष्ट्रभर आणि देशभर या निमित्तानं व्हावं हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. विशेष म्हणजे शिर्डी शहरामध्ये पहिल्यापासूनच क्रिकेट प्रेमी साई समर्थ क्रिकेट संघापासून या शिर्डीमध्ये क्रिकेट स्पर्धा होत होत्या डे नाईट. परंतु या युवकांनी अतिशय युवा शिर्डी ग्रामस्थांच्या सर्वच युवकांचं खरोखर मनापासून आभार मानतो आम्ही सर्व शिर्डीकर की त्यांनी हे अतिशय जसं जसं क्रिकेट बदलत गेलं त्या बदलत्या क्रिकेट बरोबर त्यांनी ही सगळी स्पर्धा ही बदलवली. आणि आत्ताच्या स्पर्धा या अतिशय वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आहे.
की ज्या संघामध्ये एका गावाचे खेळाडू नाहीये, हे अतिशय निवडून घेतलेले खेळाडू आहे आणि हे स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेतल्या जातात. हे विशेष या शिर्डीकरांचं, या तरुणांचं खरं अभिनंदन आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे आपला भारतामध्ये IPLच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये जसे बाहेरच्या देशातील एक 2 प्लेयर असतात की ज्याचा अनुभव, त्यांचा अनुभव आपल्या इथल्या प्लेयरला मिळण्यासाठी होतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये निलाव करून IPLच्या धर्तीवर या ठिकाणी क्रिकेट संघ तयार करण्यात आले. क्रिकेट हा असा खेळ की याच्यामध्ये एक उत्तेजना असते, 4 लोकांची ओळख होते, एकत्रितपणा होतो आणि याच निमित्ताने या युवकांचं खरोखर आभार मानले पाहिजे, या युवा ग्रामस्थांचे आभार मानले पाहिजे की एवढ्या चांगल्या उच्च प्रतीच्या स्पर्धा, एवढं सुंदर ग्राउंड तयार केलं गेलं. यांचं खरोखर सर्व शिर्डीकरांनी मोठ्या मनाने, मोठ्या दिलाने यांचं अभिनंदन करून या स्पर्धेला संपूर्ण शिर्डीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे, इथं आले पाहिजे, बघितलं पाहिजे. आणि विशेष आज मुलं जे क्रिकेट कुठलाही मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलं तयार नाही, आपले मोबाईल घेऊन बसतात, मोबाईल मध्ये वेळ घालतात, पण मैदानी खेळण्यासाठी तयार नाही. यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की मुलांनी या, आपण मैदानी खेळ खेळा आणि आपलं शरीर तंदुरुस्त बनवा. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.